विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या मॅथ्सच्या पुस्तकातील एक घटक अभ्यासणार आहोत. घटक आहे वर्ड प्रॉब्लेम, पेज नंबर 30. रीड अँड सॉल्व. Salil had 6 chalks. Hamid gave him 3 more chalks. How many chalks does Salil have in all? याचा अर्थ असा आहे बाळांनो, सलीलकडे 6 चॉक होते आणि हमीदने त्याला आणखीन 3 चॉक्स दिले. तर आता सलीलकडे एकूण किती चॉक झाले? आता आपण हे जे उदाहरण आहे ते पाहूया. सलील्स चॉक किती होते? 6. 1 2 3 4 5 and 6. हमीदने त्याला किती दिले ते त्यामध्ये आपण ऍड करूया. हमीदने 3 चॉक्स दिले. 1 2 and 3. आता सलीलकडे हे टोटल चॉक्स किती झाले काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 8 and 9. सलीलकडे टोटल चॉक किती झाले? 9 झाले. मग आता आपलं उदाहरण कसं तयार झालं? 6 plus 3 is equal to 9. आता आपण पुढील उदाहरण पाहूया. Ketan has 4 almonds and Neha has 4 almonds. How many almonds do they together have? आता आपण हे उदाहरण समजून घेऊया. केतन्स आल्मंड. केतनकडे किती आल्मंड्स आहेत? 4. हे झाले केतनचे आल्मंड्स. ओके. आता नेहाच आल्मंड किती आहेत? तिच्याकडे सुद्धा 4च आल्मंड आहेत. हे झाले नेहाचे आल्मंड्स. आता ह्या दोघींचे मिळून टोटल आल्मंड्स किती होतील काउंट करूया. 1 2 3 4 5 6 7 and 8. म्हणजेच काय? 4 plus 4 is equal to 8. आपण या 4 आल्मंड मध्ये हे 4 आल्मंड ऍड केलेले आहे. ऍड केल्यानंतर आपल्याला टोटल आल्मंड्स किती मिळाले? 8. मग आपण या ठिकाणी लिहित आहोत 8. 4 plus 4 is equal to 8. पुढील उदाहरण पाहूया. Joseph has 7 flowers and Angel has 2 flowers. Find the total number of flowers with them. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? उदाहरण मांडायचं आहे. आधी आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. जोसेफकडे किती फ्लावर्स आहेत? 7. मग या ठिकाणी दिलेला आहे जोसेफ्स फ्लावर किती आहेत? 7. तर मी या ठिकाणी 7 लिहिते. एंजल्स फ्लावर. एंजल्सचे फ्लावर किती आहेत? 2 फ्लावर्स. मग या ठिकाणी मी 2 लिहिणार आहे. आणि काय विचारलेलं आहे? फाइंड द टोटल नंबर ऑफ फ्लावर्स विथ देम. आता या दोघांकडे एकूण किती फ्लावर्स आहेत ते विचारलेलं आहे. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत? प्लस करणार आहोत. चला आता आपण काय करूया? काउंट करूया. जोसेफचे 7 फ्लावर काढूया आपण. 1 2 3 4 5 6 7. हे झाले जोसेफचे फ्लावर्स. आता एंजलचे फ्लावर किती आहेत? 2. 1 and 2. आता यांची टोटल करायची आहेत. आपण काउंट करूया. हे झाले 7 8 and 9. तर टोटल फ्लावर्स किती झाले? 9 फ्लावर्स. आता आपण पुढील उदाहरण पाहूया.
beads and Parmeet has 3 beads. How many beads do they have together? आता आपण हे समजून घेऊया. जियाकडे किती बीड्स आहेत पहा या ठिकाणी दिले. जियास बीड किती आहेत? 5 बीड्स. मग या ठिकाणी आपण काय लिहिणार आहोत? 5. परमीत's बीड्स किती आहेत? परमीतचे 3 बीड्स आहेत. म्हणून या ठिकाणी मी 3 लिहित आहे. आणि पुढे काय विचारलेलं आहे? हाऊ मेनी बीड्स डू दे हॅव टुगेदर? त्या दोघांचे मिळून आपल्याला विचारलेले आहेत. म्हणून आपण या ठिकाणी काय करणार आहोत? प्लस करणार आहोत. आता आपण हे उदाहरण सॉल्व्ह करूया. जियाकडे किती बीड्स आहेत? 5 बीड्स आहेत. हे पहा, मी जियाचे बीड्स हातामध्ये घेतलेले आहेत. आणि परमीतकडे किती बीड्स आहेत? 3 बीड्स आहेत. ते देखील मी घेतलेले आहेत. आता आपण काय करूया? त्यांनी काय विचारलेलं आहे? दोघांचे एकत्रित बीड्स किती होतील? तर किती होतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7 and 8. टोटल बीड्स किती झाले? 8 बीड्स झाले. मग आपण या ठिकाणी लिहिणार आहोत 8. 5 plus 3 is equal to 8. टोटल बीड्स किती आहे? 8 आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही तुमच्या मनाने देखील वर्ड प्रॉब्लेम तयार करू शकता. ते कसं ते आता आपण पाहूया. तुमच्या पुस्तकामध्ये हे एक उदाहरण दिलेलं आहे. बरोबर आहे. सलील had 6 chalks. Hamid gave him 3 more chalks. How many chalks does Salil have in all? या ऐवजी या ठिकाणी 6 चॉक दिलेले आहेत. त्याऐवजी तुम्ही एक वेगळा नंबर घेऊ शकता. जर आपण 6 च्या ऐवजी समजा 5 चॉक्स लिहिले, बरोबर आहे. आणि हमीद गेव हिम 3 मोर चॉक्सच्या ऐवजी जर 4 मोर चॉक्स लिहिले तर आपल्याला नवीन उदाहरण मिळणार आहे. पहा, मग आपलं उदाहरण कसं तयार होईल? सलील हॅड 5 चॉक्स. हमीद गेव हिम 4 मोर चॉक्स. हाऊ मेनी चॉक्स डज सलील हॅव इन ऑल? पहा, आपलं नवीन उदाहरण तयार झालं. सलील्स चॉक किती आहेत? 5. हमीद गेव किती दिले हमीदने? 4. 5 plus 4 is equal to, मग आता तुम्ही ते सॉल्व्ह करायचं. 1, 2, 3, 4, 5. इथे 4 आहे. 1, 2, 3, 4. आता आपण काय करणार आहोत? त्याची टोटल काढणार आहोत. हे सगळे किती झाले? 5 plus 4 is equal to 9. टोटल चॉक्स किती झाले? 9 चॉक्स झाले. अशा प्रकारे हे जी उदाहरणं दिलेली आहेत त्याचे मध्ये जे काही नंबर्स आहेत ते तुम्ही मनाने घेऊ शकता. तसेच या ठिकाणी सलीलच्या ऐवजी तुम्ही तुमचं नाव लिहू शकता. हमीदच्या ऐवजी तुम्ही तुमच्या दादाचं किंवा दीदीचं नाव लिहू शकता. किंवा या ठिकाणी चॉक्स दिलेले आहेत. चॉक्सच्या ऐवजी तुम्ही मँगो हा शब्द मँगो म्हणा, बनानाज म्हणा, हे तुम्ही वापरू शकता. अशा प्रकारे तुम्ही मनाने कितीतरी उदाहरणे तयार करू शकता. या उदाहरणाचा आधार घेऊन अनेक उदाहरणे तुम्हाला तयार करायची आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण ॲडिशनच्या ट्रेनचा अभ्यास केलेला आहे. उदाहरणामध्ये जर कंबाईन, टोटल, ऑल टुगेदर, मोर, कलेक्ट असे जर शब्द आले तर ते उदाहरण ॲडिशनचं आहे हे लक्षात घ्यावे आणि त्याप्रमाणे कृती करावी. धन्यवाद.